गणपतीचे दिवस। सकाळी 10 वाजता गाडी कुडाळ स्टेशनला आली। पावसाने सर्वांचं जोरदार स्वागत केलं होतं। गणेश चतुर्थीचे दिवस डोळ्यासमोर दिसू लागले होते। रेल्वे स्टेशनवरून सरळ मी कुडाळ बस डेपो गाठला। बरेच दिवसांनी मी एसटीने प्रवास करणार होतो। खूप वर्षांनी एसटीमध्ये बसल्यामुळे जबरदस्त फील येत होता। आमच्या कोकणात सुंदर आणि स्वस्त प्रवास करायचा असेल तर एसटी शिवाय पर्याय नाही। घरी येईपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली होती आणि मग गणपती बाप्पाला तसा नैवेद्य दाखवतात तसा आईने माझ्या समोर ठेवला होता। कोकणातला गणेशोत्सव तसा खूप खास। गाव सोडून बाहेर राहणारे चाकरमानी सुद्धा आवडीने यावेळी गावात येतात। ते येतात की बाप्पा त्यांना आणतो याचा विचार तुम्हीच करा। नंतर मग मी गणपती बघण्यासाठी माझ्या बहिणीच्या घरी गेलो। माझ्या बहिणीचं घर तसं मातीचं, पण घराच्या खळ्यातून दिसणारा व्ह्यू म्हणजे अप्रतिम। घरासमोर एक छोटीशी बावडी सुद्धा आहे। इथे बसून जेवायची मजा जबरदस्त। कोकणात अजून एक गोष्ट बघायला मला फार आवडते, ती म्हणजे गणपतीच्या डोक्यावर बांधलेली माटी। कोकणातील नैसर्गिक समृद्धीला आम्ही गणपती बाप्पाच्या डोक्यावर स्थान दिलेलं आहे। गणपतीतील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे होणारं भजन। अर्धे चाकरमानी भजनासाठीच गावात येतात। संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते। इथे गायले जाणारे अभंग, इथे गायल्या जाणाऱ्या गवळणी म्हणजे अप्रतिम। आणि येणारी प्रत्येक पिढी हा वारसा जपते हे महत्त्वाचं। हाच भजनाचा वारसा घेऊन कोकणातील कित्येक चाकरमानी जे मुंबईत काम करतात ते लोकल ट्रेनमध्ये भजन सुद्धा करतात, कारण हे भजनच तुमच्या गावाशी तुमची नाळ घट्ट जोडून ठेवतं। भजनानंतर मोठी उत्सुकता असते, ती म्हणजे कोणाच्या घरात काय खायला मिळणार। कुठे पोहे, कुठे बटाटे वडे, कुठे बटाट्याची भजी, तर कुठे करंज्या। खाण्यापिण्याची एक वेगळीच धमाल या भजनांच्या आणि गणपतीच्या दिवसात कोकणात अनुभवायला मिळते। आणि यात सगळ्यात हॉट फेवरेट मेनू असतो तो म्हणजे वाटाण्याची उसळ। कोकणात श्रावणातला पाऊस नेहमीच तुमच्याबरोबर लपाछपी खेळत असतो। कधी मुसळधार कोसळतो तर कधी मस्त कोवळं ऊन पाडतो। घरातली थोडीशी कामं आटपून आत्याकडे पूजेला जायचा प्लॅन होता। या निसर्गरम्य वातावरणात स्कूटीवर आईला सोबत घेऊन आत्याकडे पूजेला जायला निघालो। थोड्याच वेळात आत्याच्या घराकडे येऊन पोहोचलो। आत्याचं घर तसं माझ्या घरापासून तासाभराच्या अंतरावर। आज सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे येण्याचा खास योग आला। माझी आत्ते बहीण आधीच येऊन कामाला लागली होती आणि कॅमेरा बघून टोप ढवळायला लागली। तेवढ्यात सत्यनारायणाची पूजा सुरू झाली। त्या दिवशी पूर्ण सत्यनारायण कथा ऐकण्याचा योग आला। प्रसाद भरणारे कामगार आपल्या कामाला लागले होते आणि प्रसादाचा द्रोण खूप सुंदर सजला होता। सत्यनारायणाची आरती खूप सुंदर प्रकारे या गावात गायली जाते आणि आज मला तीच आरती ऐकायचं भाग्य लाभलं होतं। थोड्या वेळाने माझ्या बहिणीच्या दोन्ही मुली आल्या। या दोघी म्हणजे फुल धमाल आणि त्यात छोटी क्रिशू म्हणजे अजूनच धमाल। आल्या आल्या त्यांनी आपल्या वस्तू ताब्यात घेतल्या। नंतर सर्वात महत्त्वाच्या गोष्टीसाठी आम्ही बसलो, ते म्हणजे जेवायला। 5 मानकऱ्यांना जेवायला वाढून मग बाकीच्या सगळ्यांना जेवण वाढलं जातं। माझ्या आत्याच्या गावातलं श्री रवळनाथाचं जुनं मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे। कोकणाच्या गणेश उत्सवात पिठाच्या करंजीला एक मोठं स्थान आहे। इथे तुम्हाला प्रत्येक घरात हा पदार्थ बनलेला दिसतो। प्रत्येक मुंबईकर मुंबईला येताना करंज्या घेऊन येतो आणि मग याची चव वर्षभर तोंडावर राहते। चतुर्थीतली प्रत्येक रात्र ही भजनानेच रंगलेली असते। पुन्हा सकाळी माझा भाऊ आणि मी आमच्या पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्यायला निघालो। प्रत्येकाकडेच गणपती असतो, म्हटलं सगळ्यांच्या घरी या निमित्ताने जाता येईल। कोकणात कोणत्याही गावात एखाद्या छोट्याशा दुकानात केली जाणारी कांदा भजी म्हणजे जणू स्वर्गातलं अमृत। कांदा भजी खाण्यासाठी खास आम्ही एका काकांच्या दुकानावर थांबलो। स्विगी आणि झोमॅटोच्या काळात हे सुख फक्त तुम्हाला कोकणातच अनुभवता येतं। जिभेची इच्छा भागून मग मी दुसऱ्या आत्याच्या घरी जायला निघालो। त्या आत्याचं घर म्हणजे जंगलात। तिथपर्यंत गाडी जात नाही, पण तिथपर्यंत रस्ता हा जणू स्वर्गात नेणारा। हा माझ्या आत्याचा नातू एवढा गोड आहे की जणू लहान गणपती बाप्पाच। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आणि छोटू गणपती बाप्पाला टाटा केला।
तिथून पुढे निघून मग आम्ही रस्त्यात भेटणाऱ्या माझ्या दुसऱ्या आत्याच्या घरी गेलो. सर्वांकडेच धावती भेट असल्यामुळे कुठे जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं, त्यामुळे सगळ्यांची आम्ही थोडक्यातच भेट घेत होतो. हे आमचे सण आम्हाला नाती जपायला शिकवतात. तिथून पुढे निघालो आणि मग आम्ही गेलो मावशीच्या घरी. हे घर सुद्धा अतिशय सुंदर. घराच्या समोर हिरवीगार शेती. हे आयुष्य जगावं तर असं निसर्गाच्या अगदी कुशीत बसून. मावशीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. आठवणी जपायला हव्यात म्हणून मावशीसोबत एक फोटो सुद्धा काढला. गौरीच्या जेवणासाठी बाजारात थोडीशी मग भाजी खरेदी सुद्धा केली. आमच्या गावात गौरी आणण्याची प्रथा अशी आहे की गावच्या घरातल्या बायका ह्या आमच्या ओढ्यावर जातात. तिथील काही नैसर्गिक घटक जसे की शिंपले, तिकडचे दगड, तिथली रानफुले, खोबरं ह्या सगळ्या वस्तू एका रवडीत घालून त्या घरी आणण्यात येतात आणि निसर्गातल्या या घटकांना आम्ही गौरी म्हणून पूजतो. निसर्ग ही आम्हाला जगवणारी आई आहे आणि ह्याच आईला देवीचं रूप देऊन आम्ही आमच्या घरी घेऊन येतो. गौरी घरी आणून तिची रीतसर पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो आणि गौरी पुढे हौसे सुद्धा भरले जातात. गौरीच्या दिवशी पावसाने जबरदस्त जोर धरला होता. पूर्ण वातावरण त्याने बहरून टाकलं होतं आणि याच वातावरणात हौसे भरण्याचा सुद्धा कार्यक्रम पार पडला होता. आता वेळ आली होती 5 दिवसाच्या गणपती विसर्जनाची. कोकणात एक सुंदर पद्धत आहे. सर्व गावातले गणपती नदी किनारी किंवा देवळात एकत्र आणले जातात. पूर्ण गावातर्फे एकत्र गाराणं घातलं जातं. नंतर तिथे एकत्र आरती होते आणि नंतर सर्व गणपतींचं विसर्जन केलं जातं. ही प्रथा गावागावाप्रमाणे थोडीशी बदलत जाते. आमच्या गावात सुद्धा हे विसर्जन उत्साहात पार पडलं. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाची वाट का बघत असतो ते इथे आल्याशिवाय समजत नाही. आणि आम्ही सुद्धा जरी मुंबईत काम करत असलो तरी दरवर्षी आमच्या गणपतीची आतुरतेने वाट पाहतो, कारण हा गणेश उत्सव आम्हाला खूप काही देऊन जातो. जड मनाने आम्ही सर्व गणपतींचं विसर्जन करून मग पुन्हा पुढच्या कॅलेंडरमध्ये गणेश उत्सवाची तारीख शोधू लागलो.